चित्रपटगृहांमध्ये एक थ्रिलर चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. हंसल मेहता दिग्दर्शित बकिंगहॅम मर्डर्स, ज्यामध्ये करीना कपूर मुख्य भूमिकेत आहे. हंसल मेहता थ्रिलर दिग्दर्शित करत आहे, यामुळेच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता होती. मात्र द बकिंगहॅम मर्डर्स ही केवळ एक उत्तम मर्डर मिस्ट्री नसून परदेशातील भारतीयांच्या मानसिकतेचा आणि स्थलांतरितांच्या समस्यांचा सखोल अभ्यास आहे. जसमीत भामरा उर्फ जस, करीना कपूर, तिच्या एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूच्या दुःखापासून पळण्यासाठी वायकॉम येथे डिमोशन ट्रान्सफर स्वीकारते. तिच्या आगमनाच्या दिवशीच इशप्रीत नावाचा एक मुलगा बेपत्ता होतो. या प्रकरणात एका मुस्लिम मुलाला अटक केली जाते, ज्यामुळे क्रिकेट मॅचमुळे पेटलेले सांप्रदायिक तणाव आणखी वाढतो. जसला तिच्या मुलाच्या मृत्यूची वेदना असतानाही कठोरपणे काम करावे लागते. तिला एक स्पर्धात्मक सहकारी हार्डी अशटंडन देखील आहे, जो स्वतःच्या दुःखाशी झुंजतो आहे. जस सत्य उलगडण्याच्या मिशनवर आहे, जे हळूहळू पापुद्यांसारखे उलगडत जाते, एकावर एक नवा थर उघडतो. असीम अरोरा, राघव राज कक्कर आणि कश्यप कपूर यांनी एक उत्कंठावर्धक आणि धारदार थ्रिलर तयार केला आहे. 114 मिनिटांचा हा चित्रपट, संपादन अमितेश मुखर्जी, तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो, जो एक उत्तम थ्रिलर असावा तसाच आहे. परंतु या लेखिकांचा खरा कौतुकास पात्र असलेला भाग म्हणजे त्यांनी स्थलांतरितांच्या जीवनावर आणि भारतीय प्रवाशांच्या समस्यांवर केलेली संवेदनशील टिप्पणी. चित्रपटात प्रमुख स्थलांतरित घटक असलेल्या शीख आणि मुसलमान समुदायांमधील सांप्रदायिक तणाव, बायका कसे पगाराविना नोकर म्हणून वागवल्या जातात याची चुकीची धारणा, ड्रग्ज, गुप्त संबंध आणि समलिंगी लोकांची लाज ही सर्व समस्या अगदी सफाईने मांडल्या आहेत. अशा अनेक गोष्टी मांडूनही चित्रपट भरकटत नाही, कारण लेखक आणि अर्थातच दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ते सर्व काही प्रेक्षकांसाठी रंजक आणि सोप्या पद्धतीने सादर केले आहे. हंसल मेहता हे एक कुशल दिग्दर्शक आहेत आणि त्यांनी द बकिंगहॅम मर्डर्स या चित्रपटात पुन्हा एकदा ते सिद्ध केले आहे. चित्रपटाचे नियंत्रण त्यांच्या हाती असून ते अगदी परफेक्ट गतीने पुढे नेतात, ना खूप कडकपणे, ना खूप सैलपणे, ज्यामुळे कथा कुठेही भरकटत नाही. चित्रपटामध्ये करीनाचा मुलासोबतचा बदलता फ्रेसमधला लूक दुःखाचे प्रत्येकारी चित्रण करतो. करीना कपूर जसमीत भामरा उर्फ जसची भूमिका अचूकपणे साकारते. ती एक दुःखी आई आहे, जी तिच्या व्यावसायिक कामगिरीमध्ये कधीही कमी पडत नाही. हा चित्रपट तिच्या अभिनयाच्या क्षमतेचा नवा आयाम उघडतो. करीना कपूरने तिच्या आधीच्या भूमिकांच्या तुलनेत या चित्रपटात आपला अभिनय आणखी उंचावला आहे. शेफ रणवीर ब्रार यांनीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इशप्रीतच्या वडिलांची भूमिका साकारणारे दिलजीत हे पात्र त्यांनी उत्तम प्रकारे उभे केले आहे. त्यांच्या अभिनयामध्ये पित्याची अस्वस्थता, दुःख आणि समाजातील दबाव जाणवतो. चित्रपटाचे छायाचित्रण एम्मा डेल्समन यांनी केले आहे आणि त्यांनी बकिंगहॅमशायरच्या सुंदरतांचे अप्रतिम चित्रीकरण केले आहे. द बकिंगहॅम मर्डर्स हा एक अत्यंत सुंदर बनवलेला चित्रपट आहे. थ्रिलर, उत्कंठावर्धक कथा आणि अतिशय सखोल मांडणी असलेल्या चित्रपटांचे चाहते असाल तर हा चित्रपट नक्कीच पहा. रेटिंग 4/5 स्टार्स.